श्याम बसमध्ये बसायला सीट शोधत होता तेव्हा कंडक्टर म्हणाले, साहेब इथे बसा, ही सीट खाली आहे. श्याम तिथे गेला तर त्याने बघितलं की 2 पॅसेंजरच्या सीटवर एक तरुण महिला बसलेली होती. त्या महिलासोबत 6 वर्षाचा मुलगा बसलेला होता. कंडक्टर बोलले की, मॅडम तुम्ही त्या बाळाला तुमच्या मांडीवर घ्या आणि सीटवर दुसऱ्या पॅसेंजरला बसू द्या. ती महिला म्हटली, 15 तासाचा प्रवास बाळाला मांडीवर घेऊन कसा करणार? तेव्हा कंडक्टर बोलला, जर तुम्ही बाळाला मांडीवर घेऊ शकत नसाल तर बाळाचे पूर्ण तिकीट काढा. ती महिला काहीतरी बोलणार तेवढ्यातच तिची नजर श्यामवर पडली आणि ती घाबरली आणि बाळाला तिने मांडीवर घेतलं. श्यामने त्या महिलेचा चेहरा नीट बघितला नव्हता. तसा पण तो खूप लाजरा मुलगा आहे. श्याम कधी कोणत्या महिलाकडे बघत नव्हता. तो त्या महिलेपासून थोडं अंतर ठेवून बसला होता. तो थोडा विचारात पडला होता की 15 तासाचा प्रवास असा बसून काढायचा खूप कठीण होतं. त्यामुळे श्यामने असा विचार केला की नेक्स्ट स्टॉपवर तो एखादी सीट खाली झाली की तिथे बसायला जाईल. त्या बाईने तिच्या बाळाला मांडीवर घेतलेलं होतं त्यामुळे तिचा हात त्याला नेहमी टच होत होता. जेव्हा जेव्हा त्या बाईचा हात श्यामच्या शरीराला लागत होता तेव्हा तो घाबरून पलीकडे सरकत होता. जेव्हा ती बाई नोटीस करते की तिचा हात त्याला लागला की तो घाबरत आहे त्यामुळे तिने त्या बाळाला दोघांच्या मध्ये ठेवलं. आता दोघांच्या मध्ये थोडं अंतर झालं. दोघे शांत बसून प्रवास करत होते पण अचानक श्यामच्या कानामध्ये त्या बाईचा आवाज आला, कसा आहेस? श्यामने घाबरत तिच्या चेहऱ्याकडे बघितलं. चेहऱ्याकडे नजर पडताच तो गप्प बसला. ती तर कल्याणी होती. कल्याणी त्याची प्रेयसी होती, त्याची दुनिया होती. श्यामचे विचार आणि स्वप्न कल्याणीपासून सुरू झाले होते आणि तिच्यावरच संपले. असा कोणताच दिवस नव्हता की त्याने कल्याणीची आठवण काढली नाही. तो कोणत्याही परिस्थितीवर असो, दुःखी असो की आनंदी असो, त्याला कल्याणीची नेहमी आठवण येत होती. कल्याणी त्याचे विचाराची दुनिया होती आणि त्याच्या आयुष्यात नव्हती पण आजही ती त्याच्या श्वासात आणि हृदयात होती. आज हीच कल्याणी त्याच्या इतक्या जवळ बसलेली होती आणि तो तिला ओळखू पण शकला नाही. श्याम तिला म्हणाला, मी ठीक आहे. आणि दोघांमध्ये अजून शांतता झाली. दोन्हीही बाजू बदलायला लागले कारण दोघांमध्ये खूप सारे प्रश्न आणि दोघांनाही खूप साऱ्या गप्पा करायच्या होत्या. पण तरीही दोघे शांत होते आणि कल्याणीने परत बाजू बदलून श्यामच्या हातच्या साहाय्याने त्या बाळाला घेतलं. आता परत त्या बाळाच्या खांद्याचा मागचा हात श्यामला लागत होता. श्यामने यावेळेस स्वतःला बाजूला नाही केलं. कदाचित त्याला यावेळेस टच आपलासा वाटत होता. खूप साऱ्या आठवणी जोडलेल्या होत्या त्यामुळे त्याने एक छान आणि सुंदर स्पर्श मिळून स्वतःला मोकळं केलं होतं. सुरुवातीला थोडा कमी आणि नंतर कल्याणीनं सर्वच भार त्याच्या खांद्यावर टाकला. त्या दोघांसाठी हा स्पर्श एक छान आठवणी दिलेल्या होत्या. आपल्या व्यक्तीची झाली होती. आता हे सगळं ठीक झालं त्यामुळे तो कल्याणीला गप्प बघून बोलला की एवढ्या लांबच्या प्रवासात एकटी जात आहे. ती काहीतरी बोलणार तर तिचे डोळे भरून आले. श्याम म्हणाला, काय झाले? काही चुकीचं बोललो का? ती तिच्या पदराने अश्रू पुसत म्हणाली, आता तर मला एकटीने सर्व प्रवास करायचा आहे. एवढं ऐकूनच श्यामला एक धक्काच बसला. तो घाईमध्ये म्हणाला की काय झालं तुझ्या नवऱ्याला? ती म्हटली, काही नाही झालं. तो मज्जा करत आहे कोणा दुसऱ्यासोबत. त्याने मला सोडून दिलं. त्याला पुण्यामध्ये कोणी दुसरी भेटली. 2 वर्ष झाले तिच्यासोबत राहत आहे. पहिला तो कधी कधी माझ्याकडे यायचा पण आता 6 महिने झाले त्यांनी त्याचं तोंड सुद्धा दाखवलं नाही. एक मोठा श्वास घेऊन पुढे बोलली, घर भाडे भरण्यासाठी पैसे नव्हते माझ्याकडे त्यामुळे घर मालकाने खोली खाली करायला लावली. आता मी कायमचं पुणे सोडून गावी जात आहे. तो म्हटला, पोलिसांकडे नाही गेली का? ती नाराज होऊन बोलली, पोलिसांकडे जाऊन काय फायदा? कोणाकडे जबरदस्तीने थोडी राहतात. श्यामला हे सगळं हृदयस्पर्शी वाटलं. त्याने कल्पना सुद्धा नव्हती केली की एवढ्या दिवसानंतर भेट होईल आणि ती पण अशा प्रकारे होईल. तो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता पण त्याने कधीच विनवणी नाही केली. तो देवाकडे एकच प्रार्थना करत होता, जिथे पण राहील तिथे खुश आणि आनंदी राहील. तो समोर होऊन बोलला, घरच्यांना माहिती आहे का? ती म्हटली, सर्वांना माहिती आहे. दोन्हीकडची पण परिवार त्यांना समजवण्यासाठी आले होते
पण तो तर निर्लज्ज झाला आहे, कोणाचंच ऐकत नाही. श्याम विचार करायला लागला, खूपच विचित्र दुनिया आहे. एवढी सुंदर मुलगी लोक सोडून देतात. तो जिच्यासोबत आयुष्य घालवायचं हे विसरून गेला होता. त्याच मुलीचा नवरा तिला सोडून कुण्या दुसऱ्या मुलीचा झाला. बस पुण्याच्या बाहेर आली होती, त्यामुळे बसचा स्पीड होता. ती म्हटली, तुझं सांग, आयुष्य कसं चाललं आहे आणि तो पुण्यामध्ये केव्हापासून राहत आहे? तो थोडा शांत झाला आणि थोडा आश्चर्यचकित पण. त्याला नव्हतं वाटलं की भावनिक होऊन त्याच्या तोंडून एखादी अशी गोष्ट निघू की ते ऐकून कल्याणीला वाईट वाटेल, कारण तो आधीच दुःखी होता. त्यामुळे तो म्हणाला, छान चालला आहे. 7 वर्ष झाले पुण्यामध्ये राहत आहे. एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत आहे. परत काही वेळासाठी शांत झाले. दोघांच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू होता. दोघे पण एकमेकांच्या गोष्टी ऐकून दोघे पण काही शोधत होते. कल्याणी विचार करू लागली की ती 7 वर्षाआधी पुण्याला आली होती तेव्हा श्यामही इथे आला होता. कदाचित तो तिच्यासाठी इथे आला असेल का? श्याम विचार करत होता की पूर्ण दुनिया इकडे तिकडे फिरलो यार. जेव्हा माहिती झालं तू तुझ्या नवऱ्यासोबत पुण्याला गेली आहे तेव्हा मी पण तुझ्या मागे मागे इथे पुण्याला आलो. एक आशा होती की कधी ना कधी तरी तुझ्यासोबत भेट होईलच, पण माहिती नव्हतं तू कुठे लपलेली होती ते. कधी समोरासमोर आलीच नाही. बस तुझ्या एका आशेवर 7 वर्ष निघून गेले. श्याम 9वीत असतानाच कल्याणीला त्याचं मन देऊन बसला होता. ती 12वीपर्यंत त्याच्यासोबत होती. तो तिच्याकडे फक्त बघत होता, पण कधी मनातील गोष्ट बोलू नाही शकला. त्याची कधी हिंमतच नाही झाली तिच्यासोबत बोलायला. सगळं काही अबोलच राहिलं. जोपर्यंत कल्याणीचं लग्न होत नाही तोपर्यंत ती रोज तिच्या घरासमोरून फिरत होता. फक्त तिला बघताच तो खूप खुश होऊन जायचा. खूप वेळ त्याची आणि कल्याणीची नजरेला नजर मिळत होती. श्यामला वाटायचं की कल्याणी पण त्याच्यावर प्रेम करते, पण बोलणं नजरेने होत होतं. कधी ते बोलणं ओठापर्यंत आलेच नाही. एकदम कल्याणी म्हटली, तुझी बायको मुले कसे आहेत? कल्याणीने असा प्रश्न विचारला होता की त्याचं खरं उत्तर श्याम देऊ शकत नव्हता. त्यामुळे तो बोलणं बदलण्यासाठी तो म्हटला, तुझ्या बाळाला माझ्याकडे दे, तुझे हात दुखत असतील. कल्याणी म्हणाली की नाही, एका आईला कधीच आपल्या बाळाचं ओझं वाटत नाही. बाळ झोपी गेलं होतं, त्यामुळे कल्याणीने त्याचे पाय श्यामच्या मांडीवर आणि त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन झोपू घातलं. नंतर म्हटली, माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तू. यावेळेस तो गप्प नाही बसला. डायरेक्ट म्हणाला, मी लग्न नाही केलं अजून. श्याम जेव्हा म्हटला मी लग्न नाही केलं तेव्हा माहीत नाही काय झालं, पण कल्याणीला ऐकून छान वाटलं. ती म्हटली, का? तो परत गप्प बसला, कारण त्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. हे प्रेम खूप वेगळं असतं. ज्या व्यक्तीला सर्व काही सांगायचं होतं त्याच व्यक्तीपासून सर्व लपवावं लागतं. श्याम एकटाच नव्हता. जगात असे खूप सारे लोक आहेत जे मनातील गोष्ट सांगू नाही शकत. प्रेम ही एक वेगळीच गोष्ट आहे यार. ज्या व्यक्तीवर प्रेम आहे ती व्यक्ती भेटतच नाही, तरी पण लोक त्याच व्यक्तीच्या आठवणीत पूर्ण आयुष्य काढतात. त्यामुळे खूप सारे लोक दुहेरी जीवन जगत आहेत. राहतात कोणी एकासोबत आणि जगतात कोणी एकासोबत. तो हळूच म्हणतो, कोणी या हृदयाला छान वाटलंच नाही की लग्नापर्यंत गोष्ट पोहोचेल. कल्याणी म्हटली, एक गोष्ट विचारू? तो म्हटला, काय? पण ती काहीच विचारू नाही शकली. खिडकीच्या बाहेर बघू लागली. ते हीच गोष्ट होती जे ते करणार होते, पण करू नाही शकले. तिने खिडकीकडे बघूनच हिंमत केली आणि बोलली, तुला कोणावर प्रेम होतं का? श्यामच्या हृदयाचे ठोके वाढले, कारण तो एक स्पेशल प्रश्न होता. तो की आजपर्यंत तो बोलू शकला नव्हता. तो काहीच बोलला नाही, पण हो अशा होकारात मान हलवली. कल्याणीने खिडकीच्या काचेतून त्यांची होकारार्थी मान हलताना बघितले. नंतर लगेच म्हटली, कोण होती ती? एवढं बोलताना कल्याणीच्या हृदयाचे ठोके वाढले होते. चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती. श्यामची अवस्था तर त्यापेक्षा पण वेगळी होती. अचानक आयुष्य वेगळ्याच वळणावर येऊन थांबलं की गप्प बसून खूप अवघड होतं. तो घाबरत म्हटला, नाही विचारलं तर तेच चांगलं आहे. कल्याणीच्या डोळ्यातून पाणी आलं आणि ती म्हटली, आता तर बोल की. मी तुझ्यावर प्रेम करत होतो, पण कधी बोलण्याची हिंमत नाही झाली. श्यामने तिच्याकडे बघितलं आणि तो पण रडायला लागला. तो म्हटला, तुला सगळं काही माहिती आहे तरी पण का विचारत आहे? हो, मी तुझ्यावर प्रेम करत होतं, करत आहे आणि आयुष्यभर करत राहील. कधी बोलण्याची हिंमत नाही झाली, पण इशाऱ्यामध्ये किती वेळा म्हटलं मी तुला,
कल्याणी बोलली, इशारामध्ये खरं नाही वाटत. स्वतः बोलला असता तर आज माझी ही अवस्था नसती झाली. एक अनोळखी आणि लफडेबाज मुलासोबत माझं लग्न नसतं झालं. श्यामने त्या झोपलेल्या बाळाला उठवलं आणि गळ्याशी लावलं आणि बोलला, मी आता पण तुझा साथ द्यायला तयार आहे. कल्याणी हुंदके देऊन रडायला लागली. ती म्हणाली, नाही, मी आता तुझ्या लायक नाही राहिली. कोणत्या दुसऱ्या जन्मात भेट, तेव्हा सोबत जगू आणि सोबत मरू. श्याम बोलला, दुसऱ्या जन्मात तर माहीत नसेल कोण कुठे असेल, पण मी या जन्मात तुझ्याशिवाय दुसरा कोणाचा मनाचा विचार सुद्धा करू शकत नाही. तुझं लग्न झालं तेव्हा मी विचार केला की तुझ्या आठवणीत पूर्ण आयुष्य काढायचं. आता तू एकटी आहे. मी तुला आता एकटं नाही सोडू शकत. प्लीज मला एक्सेप्ट कर. मला तुझ्यासोबत जगायचं आहे. कल्याणी म्हटली, तुझं प्रेम पवित्र आणि खरं आहे. प्लीज तू दुसऱ्यासोबत लग्न करून तुझा संसार सुरू कर. प्लीज मला विसरून जा. या जन्मात तर शक्य नाही. या जन्मात मी माझ्या मनावर तुझंच नाव लिहिलेलं आहे. तू मला भेटली तरीही आणि तू नाही भेटली तरीही मी फक्त आणि फक्त तुझाच आहे. कल्याणी म्हटली, आता आपले रस्ते वेगळे आहे. माझं मन तुटल्यानंतर मला तुझ्या जीवनात यायचं मन होत नाही. आता मी तुटल्यानंतर परत मी तुला माझा आधार देऊ शकेल की नाही हे माझं मन मानत नाही. तो बोलला, तू तुटल्यानंतर पुणे सोडत आहे ही गोष्ट मला थोडी माहिती होती, पण बघ मी तरी तुझ्यासोबत बसलेलो आहे. ही एक घटना नसून देवाची कृपाच आहे. त्यांनी मला पाठवलं समोरचा प्रवास तुझ्यासोबत घालवण्यासाठी. ते बाळ श्यामच्या मांडीवर होतं. ती सीटला डोकं टेकून मन शांत करत होती. तिचे डोळे बंद होते, जसं की ती गंभीर विचार करत होती. श्यामने तिच्या चेहऱ्याकडे निरीक्षण करून बघितलं. ती आज पण आधीसारखी शांत आणि दयाळू वाटत होती. त्याला आठवलं की ती आधी पण असंच अभ्यास करायची, तेव्हा असे डोळे बंद करून तिच्या बेंचवर बसायची. बस वेगात होती. रोडच्या दोन्ही साईडला लावलेले झाडे वेगाने मागच्या दिशेला जात होते. तर अचानक ड्रायव्हरने एका हॉटेलजवळ बस थांबवली. तर कंडक्टर बोलला, बस इथे 20 मिनिट थांबेल. तुम्ही इथे जेवण वगैरे करू शकता. श्याम तिला म्हणाला, चल काहीतरी खाऊन घेऊन. ती डोळे बंद ठेवूनच म्हटली, मला भूक नाही. तू काहीतरी खाऊन घे आणि बाळासाठी काहीतरी आण. असं म्हणून कल्याणीने बाळाला मांडीवर घेतलं. श्याम बसच्या बाहेर चालला तेव्हा ती बोलली, हे पैसे घेऊन जा. तिने तिची पर्स काढली आणि त्यामधलं 10ची नोट काढली. देताना म्हटली, बाळासाठी बिस्किट घेऊन ये. श्यामने बघितलं तिच्या पर्समध्ये खूप कमी पैसे होते. 4-5 10च्या नोट आणि थोडेसे चिल्लर पैसे होते. तो म्हटला, मी माझ्या पैशाने आणतो. कल्याणी त्याला त्याचे हात दाखवत बोलली, हे बघ. श्यामने बघितलं. कल्याणीचे हात एकदम सुरकुतलेले होते. ती म्हटली, 2 वर्ष झाले लोकांच्या घरामध्ये धुणे भांडे करून माझं आणि माझ्या बाळाचं पोट भरत होती. म्हणजे मी 2 वर्ष झाले कामवाली बाय बनून आयुष्य जगत आहे, पण कोणाचे उपकार नाही घेतले. त्यामुळे हे पैसे घे आणि माझ्या बाळाला माझ्या पैशाने बिस्किट आण. श्याम परत बसला आणि नाराज झाला. त्याला वाटलं कल्याणी आता आधीसारखी नाही राहिली. दुःख झेलून तिची मानसिक स्थिती आणि व्यवहार वेगळे झाले आहेत. ती त्याला एवढा पण आपलं मानत नाही की मी तिच्या बाळाला माझ्या पैशाने बिस्किट आणू शकेल. ती म्हटली, काय झालं, बसला का? तो तिच्या डोळ्यात बघून म्हटला, एवढी स्वार्थी पण नको हो की मनात राहून पण परके वाटायला लागेल. सोबत नसेल जगायचं तर राहू दे, पण अशी चेष्टा नको करू. ती नाराज होऊन बोलली, वाईट वाटलं का? इकडे माझ्या डोळ्यात बघ. तुला फक्त एवढंच माहिती आहे की तू माझ्यावर प्रेम करतो, पण तुला नाही माहिती की मी सुद्धा तुझ्यावर किती प्रेम करते. ती समोर बोलली, मी लहानपणापासून तुझ्यासोबत जगण्याचे स्वप्न बघत आहे. वर्षाने वर्ष वाट बघितली तुझी, पण तू एकदा हे बोलून नाही पाहिलं. लग्न झाले तरी पण तुझी वाट बघणं थांबली नाही. नवरा म्हणत होता, तू एवढी शांत का आहे? मी मनापासून त्याच्यासोबत नव्हती तर मला उत्साह कुठून येईल? तू मला दुसऱ्यांसाठी सोडून गेला तेव्हा मला माझं मन म्हटलं तू त्याची कधी नव्हतीस, तर तो तुझा कसा होईल? त्यामुळे दुःख जास्त नाही झालं. एवढे दिवस झाले तुझ्याशिवाय दुसरं कोणी मनापर्यंत पोहोचलं नाही. तुला माहिती नसेल तर जाणून घे, प्रेमामध्ये जो ज्याचा झाला तो कधी दुसऱ्याचा होऊ शकत नाही. त्यामुळे मी पण तुझ्याशिवाय कोणाची नाही. त्यामुळे उपकार नको दाखवू की फक्त तूच माझ्यावर प्रेम केलंय. तो आश्चर्याने तिच्या चेहऱ्याकडे बघू लागला. ती म्हटली, तुझे होण्यासाठी
जगत होती, पण घरच्यांनी दुसऱ्यासोबत लग्न लावून दिलं. नाही पण म्हणू शकली नाही, कारण तुझ्यावर खूप राग होता. कारण तू कधी म्हटलं नाही की मी तुझ्यावर प्रेम करतो. तर मी कशी जगासोबत भांडू? मुलगी आहे ना. बाकींच्या मुलींसारखं लग्न करून दिलं. तो घाबरत म्हटला. तर तो म्हटला, बोललं असतं तर तू काय माझ्यासाठी सगळं काही सोडून आली असती? तर ती हसत म्हटली, अशा गोष्टीमध्ये जेवढे रिस्क आम्ही मुली घेऊ शकतो तेवढे रिस्क तुम्ही मुलं नाही घेऊ शकत. आम्ही मुली आपलं प्रेम मिळवण्यासाठी फक्त आपल्या आईबाबांनाच नाही तर आपलं गाव, शहर आणि आपला देश सुद्धा सोडू शकतो. श्याम म्हणाला, जे झालं ते झालं. अजून पण आयुष्य बाकी आहे. अजूनही उरलेलं आयुष्य आपण एकमेकांच्या सोबत जगू शकतो. बोल, साथ देशील का? आता पण भीकच मागत आहे का? आणि डोळ्याने मागत होता, आता शब्दात मागत आहे. त्याला काही समजलं नाही. वेगळ्याच नजरेने तिला घुरू लागला. गाडी परत सुरू होणार होती. तो पळत गेला आणि खाण्यासाठी काहीतरी सामान घेऊन आला. सोबत बाळासाठी बिस्किट आणि चॉकलेट घेऊन आला. गाडी सुरू झाली. प्रवास परत सुरू झाला. पण श्याम एका प्रश्नात पडलेला होता. पण तो वेड्यासारखं डोकं खाजवत होता. त्याला कळत नव्हतं की तो चुकी काय करत आहे. शेवटी त्याने राहवलं नाही गेलं. तो बोलला, मला तुला मनवण्यासाठी काय करावे लागेल? मी मुलींना समजण्याच्या बाबतीत थोडा कच्चा आहे. मला या बाबतीत काहीच समजत नाही. कल्याणीचे डोळे भरून आले व ती बोलली, तुला माहिती झालं आहे मी तुझी आहे. मी फक्त तुझ्यावर प्रेम केलं. तर मग हे का मागत आहे? हक्क दाखव ना माझ्यावर. तो तिला वेगळ्याच नजरेने घुरत बोलला, घे बाळाला, जागून त्याला थोडं बिस्किट दे. आता कल्याणीने त्याला घुरून बघितला आणि रागात बोलली, असं का बघत आहे? चुपचाप तेच कर जे सांगितलं आहे ते. कल्याणीला हसायला आले. तो नाराज झालाय. ती म्हटली, थोडं जास्तच नाही झालं का? तो नाराज होऊन म्हटला, मला चेष्टा करायला नाही आवडत, खरं प्रेम करायला आवडतं. कल्याणी बाळाला जाऊन त्याला बिस्किट देत म्हटली, वेडा. तो नाराज होऊन म्हटला, वेडा आहे म्हणून एकटा आहे, दुनियादारी येत नाही. तू तिच्या चेहऱ्याकडे बघून म्हटला, आता तू काय करशील? ती म्हटली, त्यात काय करायचं, नवरा आला तर त्याच्यासोबत मी जाणार. अचानक श्यामचा चेहरा उतरायला लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. अचानक तो उभा राहून ओरडायला लागला. बसमध्ये बसलेले सर्व लोक त्याच्याकडे बघायला लागले. तो म्हटला, ऐका मित्रांनो, आज मला माझं प्रेम मिळालं. ही माझ्याजवळ बसलेली माझी प्रेयसी आहे. जेव्हा आम्ही दोघे 9वीत होतो तेव्हापासून मी तिच्यावर प्रेम करतो. 16 वर्ष झाले तिला हृदयात लपून आयुष्य जगत होतो. आज हे कायमची माझी झालेलं आहे. 16 वर्ष झाली मी तळमळत आज जगत आहे. तुटत होतो आणि स्वतःला सावरत गेलो. मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो, पण कधी बोलू शकलो नाही. आज मी सगळ्यांसमोर सांगतो की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू कल्याणी. हे ऐकून बसमधले सगळे लोक टाळ्या वाजवायला लागले. काही लोक हसत होते तर काही लोक शिव्या देत होते. पण तो खुश होता, खूप खुश होता. जेव्हा तो सीटवर बसला तेव्हा कल्याणी म्हणाली, वेडा नाही तर तू खूप वेडा आहे. रात्र झाली होती पण प्रवास चालू होता. श्याम बाळाला हृदयाशी लावून सीटवर बसला. कल्याणी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद होता. ती झोपेत सुद्धा चेहऱ्यावर स्माइल देत होती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.